काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा आपल्या सोबत आहेत। दादा, आज मनोज जरांगेंचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, अद्यापही आरक्षणाच्या संदर्भात तोडगा निघत नाही, काय भूमिका असणार? 3 महिन्यापूर्वी त्यांनी सदरच्या आंदोलनासंदर्भात सूचना दिली होती आणि घोषणा केली होती। जे सरकार 3 महिन्यात काही करू शकलं नाही ते 3 दिवसात काही करेल ही आशा काही नाही। या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील जो सोशल फॅब्रिक आहे, जो तानाबाना महाराष्ट्राचा आहे, हा संपूर्णतः विस्कळीत करण्याचा प्रयत्न, कुटील डाव हा देवेंद्र फडणवीसांचा आहे। आणि हे आजचाच नाही, याआधी ते जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सागर बंगल्यावर त्यांनी जातीय ध्रुवीकरण, हिंदू समाजाला फोडण्याचं तोडण्याचं काम हे त्या सागर बंगल्यातून झालं, हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे सागर बंगल्यातून त्यांनी जे काही घुसळण केली आणि समाज त्यांनी त्या ठिकाणी विस्कळीत केला, त्यातून आलेलं जे लोणी आहे ते एकटं त्यांनी खाऊन टाकलं। त्यातलं अमृत जे आहे हे स्वतःच्या पक्षावर शिंपडून घेतलं आणि त्यातलं विष जे आहे, जातीवादाचं विष जे आहे, हे घृणेचं विष जे आहे, एकमेकांची असूयाचा जो विष आहे, हे महाराष्ट्रावर त्यांनी हे फेकलेलं आहे। त्यामुळे त्यांची मोटस ऑपरेंडी जी आहे ती याच प्रकारची आहे, कारण ह्या इंग्रजांच्या सोबत राहून या पक्षाची मूस ही बांधणी झालेली आहे। त्यामुळे इंग्रजांचं फोडा तोडा आणि राज्य करा हा त्यांचा अजेंडा, प्रत्येक पाऊल त्यांचं हे त्या अजेंड्यातून असतं। आणि याही आंदोलनाला ते सामाजिक ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने ते बघत आहेत आणि त्या अनुषंगाने ते घेऊन जाण्याचा, रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत। आज पुन्हा उपसमितीची बैठक होते, कालसुद्धा झाली होती। तोडगा काढण्याचे अधिकार समितीला आहेत, मात्र तोडगा निघत नाही। तोडगा काढण्याचे अधिकार जर असतील आणि तोडगा जर निघत नसेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ती समिती जी आहे ही कोणाच्या तरी दबावात काम करते आणि दबाव कोणाचा आहे हे त्या समितीने एकतर निर्णय घ्यावा किंवा कोणाचा दबाव आहे ते जाहीर करावा। चंद्रकांत पाटील म्हणतात की जे EWS आरक्षण आहे ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे, मराठा समाज जातीने मागास नाही आहे। EWS आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण आहे, तर मग खोटं आरक्षण आंदोलनकारी मागतात आहेत असा त्यांचा म्हणण्याचा हा अर्थ आहे। आणि यापूर्वी मराठा आरक्षण जो आहे हा आजच निर्माण झालेला प्रश्न नाही, गेल्या 2 दशकांपासून या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा ही होत आहे आणि या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने त्याची या संदर्भातले वेगवेगळे अहवाल आहेत, वेगवेगळे अभ्यास त्यामध्ये झालेले आहे। आता हा नवीन चंद्रकांत पाटील अहवाल हा कुठून त्यांनी आणला आहे, का स्वतःच्याच नावाने तो प्रकाशित केला आहे, हे एकदा त्यांनी सांगावं। आणि या आधीचे जे सगळे अहवाल आहेत हे सगळ्यांना केराची टोपली दाखवली आहेत का हे त्यांनी एकदाच म्हणजे सांगून टाकावं, म्हणजे त्यांच्या या विधानाच्या अनुषंगानं आम्हाला योग्य प्रतिक्रिया देणं अधिक सोपं होईल। नितेश राणेंनी एक आरोप केला आहे की जरांगे पाटील आंदोलन करून हे हिंदूमध्ये फूट पाडत आहेत। आता कोणी काय हिंदू खतरे में मध्ये म्हणणारी मंडळी आता हिंदूत फूट, बटेंगे तो कटेंगे ह्या सगळ्या खेळ करताना यांना भारत पाकिस्तान ही यांची एक मूळ मोठं सापरेंडी आहे। कुठे ओबीसी विरुद्ध मराठा उभा करायचा, कुठे वरच्या त्याऐवजी खालचा, असे वेगवेगळे वाद निर्माण करणं हा यांचा भाग आहे आणि करिता त्यांचं हे केलेलं वक्तव्य आहे। आणि देशाने आता या सर्व जातीवादी विचारांच्या लोकांचा खरा जो हेतू आहे हा त्यांना कळला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांची फसगत होणार नाही अशी आशा बाळगूया। नितेश राणेंनी असाही दावा केला आहे की या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला रोहित पवार रसद पुरवतात आणि मराठ्यांना OBC-मधून आरक्षण देणं शक्य नाही म्हणून याआधी राणे परिवार मदत पुरवते असा देखील आरोप झाला होता, त्याचंही स्मरण या निमित्ताने करून द्यावं असं वाटतं। आणि काही लोक जे आहेत देवेंद्र फडणवीसांनी हे फक्त बेछूट सोडलेले आहेत आणि त्या बेछूट सोडणाऱ्या लोकांकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी असंच बेछूट बेताल वक्तव्य करत राहायचं आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे। जरांगेंची मागणी ही जर का मराठवाड्यापुरती असेल तर सरकार त्यावरती विचार करेल, मात्र सरसकट देणं त्यावर शक्य नाही। नाही, या संदर्भामध्ये खूप मोठी चर्चा, खूप मोठं या संदर्भातली एकंदरीत कोर्टाची लढाई, ह्या सगळ्या गोष्टी लढल्या गेलेल्या आहेत आणि आता या सगळ्यातून नेमकेपणानं मार्ग काढायचा, प्रसंगी आरक्षणाची मर्यादा वाढवायची, इतक्या निर्णायक क्षणापर्यंत हा लढा सगळा आलेला आहे। त्यामुळे सरकार जो आहे तो इगो करत आहे आणि सरकारला हा प्रश्न मुळात सोडवायचा नाही, म्हणून हा जटिल होत चाललेला आहे। तुमची काँग्रेसची भूमिका काय असणार या संदर्भात? काँग्रेसची भूमिका ही विधानसभेमध्ये या ठरावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सहमती दर्शवली आहे। ऑल पार्टी मिटिंगमध्ये पण जो एक पेपर तयार झाला होता त्यावरही आमची जी आहे स्वाक्षरी आहे। आणि राहता राहिला विषय या संदर्भात जातीनिहाय जनगणनेचा जो फॉर्म्युला राहुल गांधींनी आणला आहे तो याच्यावरचा रामबाण इलाज आहे। तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश सरकारने केलेलं आहे। सरकारला आवश्यक असेल तर तेलंगणाचा जो सर्व सादरीकरण तेही त्यांना बघता येईल। मात्र मुळात 240 आमदार हे महायुतीजवळ आहे। मागच्या काळात आपण बघितलं असेल की जनसुरक्षा कायद्याला आमचा विरोध होता, आम्ही कडकडून विरोध केला,
मात्र तरी देखील त्यांच्या पाशवी बहुमतावर, राक्षसी बहुमतावर त्यांनी तो निर्णय घेऊन टाकला. आज रोजी ते सत्तेत आहे, 240 आमदार त्यांच्याजवळ आहे. त्यांनी या संदर्भातली भूमिका घ्यावी आणि ती भूमिका घेत असताना मागच्या वेळेस मुंबईतून आंदोलनकारी गुलाल उधळून जेव्हा वापस गेले मुंबईच्या विषयावरून, तेव्हा नेमकेपणाने तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं होतं ते एकदा जाहीर करावं. 7 दिवसाच्या आत देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडू हे सांगितलं होतं. त्यांचा फॉर्म्युला काय होता तो त्यांनी सांगावं आणि त्या अनुषंगानं या संदर्भामध्ये आम्हालाही पाठिंबा द्यायला कुठल्या प्रकारची हरकत नाही. मात्र तुमच्याजवळ 240 आमदार आहे आणि तुम्हाला काँग्रेसची भूमिका जर विचारावीशी वाटत असेल तर तुम्ही खुर्ची सोडा. काँग्रेस सत्तेत असती तर काँग्रेसने निर्णय घेतलाच असता आणि काँग्रेसने आरक्षण दिलं देखील होतं. जे कोर्टात ज्या कारणामुळे थांबलं होतं त्या कारणाची पूर्तता करून तेच आरक्षण पुन्हा स्थापित करण्याच्या अनुषंगानं या सरकारनं काहीही केलेलं नाही आणि आज उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारची परिस्थिती आहे. नक्कीच. तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.